नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. बंधू भगिनींनो, आपण आज भारताच्या स्वातंत्र्य दिवस म्हणजे 79वा स्वातंत्र्य दिवस आज साजरा करत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीतून अधिपत्याखालून आपला देश स्वातंत्र्य झाला, त्यांच्या गुलामीतून स्वातंत्र्य झाला. आणि आज आपण या देशामध्ये भारतीय नागरिक म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून स्वाभिमानाने आपण आपलं जीवन जगत आहोत. आपल्या देशावर आता कोणाचंही राज्य नाही. भारत सार्वभौम आहे. बंधू भगिनींनो, हे जे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे ते सहजासहजी स्वातंत्र्य मिळालेलं नाही. ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ठिकाणी अनेक लढे द्यावे लागले, संघर्ष करावा लागला, प्राणाची आहुती द्यावी लागली. बंधू भगिनींनो, तेव्हा कुठे जाऊन आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे. आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वात अग्रगण्याने जे नाव घेतलं जातं ते म्हणजे महात्मा गांधींचं. महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फार मोठा संघर्ष केला. त्याचप्रमाणे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या देशातल्या वंचित घटकाला, तळागाळातल्या समाजाला त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी आणि या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्यांनी मोठा संघर्ष केला ते दुसरं नाव आज मी जे सांगणार आहे ज्यांच्याबद्दल ते म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. या देशामध्ये त्यांना डॉक्टर बाबासाहेब म्हणूनच संबोधलं जातं, कारण ते या वंचिताचे बाबा आहेत. बंधू भगिनींनो, देश स्वतंत्र झाला आणि ह्या देशाला चालवण्यासाठी काही कायदे कानून लागतात, प्रशासन लागतं, राज्यघटना लागते. ते खडतर आणि महत्त्वाचं असं काम या देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवलं. ते जगातले विद्वान होते. त्यांनी अनेक विषयांमध्ये, राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, याच्यामध्ये विदेशात जाऊन फार मोठ्या डिग्र्या संपादन केल्या होत्या. बंधू भगिनींनो, खरं तर ते खूप या समाजातील वंचित घटक म्हणजे अस्पृश्य समाजातून समाजामध्ये जन्माला आले होते आणि फार खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी हे शिक्षण प्राप्त केलं होतं. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना कुटुंबाकडे लक्ष न देता देऊ शकले नाही. त्यांनी त्यांचं पूर्ण वेळ हा शिक्षणात आणि या देश कार्यासाठी घालवला. जर त्यांनी मनात आणलं असतं तर ते ह्या उच्च पदव्याच्या आधारे फार मोठ्या पदावर ते या सरकार दरबारात रुजू झाले असते. त्यांना फार मोठा आर्थिक सोर्स त्यातून मिळाला असता आणि ते खरं तर सुखाने जीवन जगू शकत होते. त्यांना या सगळ्या विवंचनेला सामोरं जाण्याचं काही गरज नव्हती. पण तरीही केवळ या देशातला जो कोटी कोटी अस्पृश्य वर्ग होता, वंचित घटक होता, जो हक्क अधिकारापासून वंचित होता, या समाज व्यवस्थेने त्यांचे सगळे हक्क अधिकार माणुसकीचे नाकारले होते. असा हा अस्पृश्य समाज. दुसरा समाज ज्याला आपण स्त्रिया म्हणतो, ज्या या देशातल्या 50% महिला आहेत,
त्यांनाही हक्क अधिकार नाकारलेले होते. आणि या सगळ्यांचे हक्क अधिकार त्यांना मिळावे, त्यांना माणुसकीने जगता यावं, यासाठी एवढ्या पदव्या संपादन करून त्या सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्यांना या जगात संबोधलं जातं, त्या डॉक्टर बाबासाहेबांनी मात्र या ठिकाणी त्यांच्या हक्क अधिकारासाठी आयुष्यभर लढा दिला. आणि या लढ्यातून आज या समाजाचं जे कल्याण झालेलं आहे ते लढे आणि संविधानामध्ये त्यांनी ज्या तरतुदी केल्या, प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत, त्या पिढ्यानपिढ्या या कोटी कोटी लोकांचा जो माणुसकीचा हक्क अधिकार आहे त्याची त्यांनी मिळवून देण्यासाठी तरतूद केलेली आहे. आणि आज जर आपण हे देश बघितला तर या जगाच्या तुलनेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे त्यामुळे हा देश स्थिर आहे. जगाच्या तुलनेमध्ये या देशामध्ये अराजकता नाही. आपण आजूबाजूला सतत बघतो आहोत की जगामध्ये काय चाललेलं आहे, युद्ध चाललेली आहे, नरसंहार होतो आहे. पण आपल्या देशामध्ये अजून एवढं विभाजनापर्यंत टोकाचं अजून काही झालेलं नाही. त्याचं एकमेव कारण, त्याचं श्रेय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. तसे हे थोर देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनच 1919मध्ये साऊथ बरो कमिशन या ठिकाणी आलं होतं. आणि ते या देशातल्या सगळ्याच विविध घटकांना, जे अधिकारवंचित आहेत आणि जे प्रस्थापित आहेत, अशांना काय अधिकार देतात येतील त्याच्याबाबतचा अभ्यास गट या ठिकाणी त्या ब्रिटिश सरकारने नेमला होता. आणि तिथे सुद्धा बाबासाहेबांनी त्यांना निवेदन दिलेलं होतं. आणि त्यामध्ये हे सगळं जे त्यांच्या कल्याणाचे आणि त्यांच्या शिक्षणाचे, त्यांच्या नोकऱ्याचे असतील, एकंदरीतच त्यांनी बाबासाहेबांनी तेव्हापासूनच ती मांडणी केलेली होती. त्यांची कैफियत मांडलेली होती त्या सरकारपुढे. पुढे सायमन कमिशन समोरही 1929ला डॉक्टर बाबासाहेब हे संघर्ष करतच होते, त्यांची बाजू मांडतच होते. तर हे सगळं बाबासाहेब जे करत होते ते देशासाठी करत होते. बाबासाहेब म्हणत होते की हा जो गुलाम या देशाला केलेला आहे, तर ते प्रस्थापित त्या ब्रिटिशांचे गुलाम आहेत, पण या गुलामाचे गुलाम जे आहेत, हे अस्पृश्य समाज असेल, वंचित हा समाज, आदिवासी असेल, हा जो समाज आहे त्याच्या स्वातंत्र्याचं काय? तो तुमचा गुलाम आहे. त्यांना साधे पाणी पिण्याचे सुद्धा अधिकार नाहीत. बाकी नोकरी असेल, आर्थिक त्यांचं जे स्वावलंबन असेल ते तर कुठलं नव्हतंच. घरदारही त्यांना नव्हते. या सगळ्याच त्यांना प्राप्ती व्हावी म्हणून बाबासाहेब सतत इथल्या ब्रिटिश सरकारलाही प्रश्न विचारत होते आणि इथल्या प्रस्थापितांनाही ते सतत त्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडत होते की यांच्या शिक्षणाचं काय, यांच्या नोकरीचं काय, यांच्या स्वातंत्र्याचं काय. हे सगळं बाबासाहेब या ठिकाणी आयुष्यभर संघर्ष करत होते. इतके शिकले असलेले बाबासाहेब त्यांनी कधी स्वतःच्या नोकरीचा, स्वतःच्या अर्थकारणाचा कधीही विचार केला नाही. आणि ते केवळ आणि केवळ या इथल्या वंचित समाजाला कसं पुढे आणता येईल आणि या देशाला पर्यायाने कसं समृद्ध करता येईल ह्याचाच ते विचार करत होते. आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही त्यांचा तो लढा सुरूच होता. काही खूप साऱ्या गोष्टी आपण बघतो की संविधानामध्ये ज्या तरतुदी करण्यात आले तोही ते संघर्ष करूनच करण्यात आलेले आहेत. जसं त्यांना राजकीय आरक्षण आहे, मग ते SC ST OBCपर्यंत पोहोचलं ते आरक्षण. पुढे त्यांनी जे फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार तरतूद केली, ती खरं तर हे आत्मसन्मान आहे. इथल्या लोकांना त्यांनी संविधानाने एक माणूस म्हणून ओळख दिली. खरं तर या देशामध्ये या माणसाची ओळख काय होती? त्यांची ओळख अशी होती की तो महार आहे, त्याच्या जातीवरून त्यांची ओळख होती. तो मांग आहे, तो चंबार आहे, ही त्यांची ओळख होती. कपड्यावरून त्यांची ओळख होती.
तो कुठे राहतो याच्यावरून त्यांची ओळख होती. परंतु संविधानाने त्यांना भारतीय नागरिक बनवलं आणि त्यांना हे एक सन्मानाची अशी एक ओळख या संविधानाने दिली. पुढे तर त्यांच्या कल्याणाच्या त्या तरतुदीतून त्यांनी जे प्राप्त करून घेतलेलं आहे ते संविधानामध्ये तरतुदी आहे म्हणूनच ते करू शकले. आज आपण विविध क्षेत्रामध्ये बघतो की महिला उच्च पदावर पोचलेल्या आहेत, सन्मानाने जगत आहेत. त्याचं कारण म्हणजे ह्या ज्या तरतुदी संविधानात केलेल्या आहेत त्याचा त्यांना निश्चित त्यांचं कल्याण करण्याकरता, उत्कर्ष करण्याकरता फायदा होतो आहे. दुसरी गोष्ट जी बाबासाहेबांनी एक लढा दिला होता, त्यांना राजीनामा द्यावा लागला होता हिंदू कोड बिलासाठी. हिंदू कोड बिल काय होतं तर केवळ या महिलांसाठी, त्यांना जे त्यांच्या उत्कर्षासाठी जे अडथळे या व्यवस्थेमध्ये निर्माण होत होते ते अडथळे काढण्यासाठी त्यांनी काही तरतुदी केल्या होत्या. आणि त्या तरतुदी काय होत्या तर त्या 2-3 तरतुदी आपल्याला सांगते की त्याच्यामध्ये विवाह, घटस्फोट, दत्तक घेण्याचा अधिकार, संपत्तीचा अधिकार ह्या महत्त्वाच्या बाबी होत्या. आणि विदाऊट म्हणजे त्यांना कुठल्याही आर्थिक त्यांना सोर्स नसताना त्या स्वातंत्र्य कसं उपभोगू शकतात, तर त्यांना कुठली तरी आर्थिक त्यांचं स्वावलंबन झालं पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं. आणि त्याच्यासाठी त्यांना वारसा हक्कातून असेल ही जी त्यांना प्राप्ती करून देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी तरतूद केली होती. घटस्फोटासारखी त्यांनी त्या ठिकाणी बिलामध्ये तरतूद केली होती की जर काही कारणाने तो पती दारू पित असेल, मारझोड करत असेल तर अशा महिलेने त्याच्यासोबत आयुष्य कसं कंठावं, तर त्या महिलेला या घटस्फोटाचा अधिकार या व्यवस्थेमध्ये नव्हता. तो बाबासाहेबांनी करून दिला होता. गरज पडली तर उठसूट घटस्फोट द्या असा त्याचा अर्थ नव्हता. दुसरी गोष्ट अशी होती की दत्तक घेण्याचा अधिकार. जर त्या महिलेला मूलच झालं नाही, त्याचे अनेक कारणं असू शकतात, मग त्या बाईने करायचं काय? समजा तिला मूलच झाले नाही, ती विधवा झाली, अशा परिस्थितीत त्या बाईने कोणाच्या आधाराने जगायचं? तर अशा वेळेस या व्यवस्थेमध्ये फक्त पुरुषांना दत्तक घेण्याचा अधिकार होता. तो समान अधिकार त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी तरतूद केली होती की स्त्रीला सुद्धा दत्तक घेण्याचा अधिकार असावा. दुसरी गोष्ट की वारसा हक्काने तिला सुद्धा त्या संपत्तीत वाटा मिळावा. आणि हे बिल 1948 पासून त्या पार्लमेंटमध्ये प्रलंबित ठेवलं गेलं होतं. चर्चेला सुद्धा बाबासाहेबांनी टाकलेले बिल येऊ देत नव्हते आणि शेवटी ते बिलच नाकारलं गेलं. आणि बाबासाहेबांनी या समस्त इथल्या देशातल्या 50% महिलांसाठी त्यांचे हक्क अधिकार नाकारले म्हणून त्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बंधू भगिनींनो, तुम्ही लक्षात घ्या की या महिलांसाठी ते राजीनामा देतात. आज लोक राजीनामा द्यावा, चांगलं काम करत नाहीत, चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी कामं होत नाही असे मंत्री मोर्चे काढून सुद्धा ते राजीनामा देत नाही. पण बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी महिलांसाठी राजीनामा दिला म्हणजे हे केवढा मोठा त्याग होता. कोणासाठी? तर इथल्या या देशातल्या 50% महिलांचं कल्याण व्हावं, त्यांच्या उत्कर्षात जे अडथळे आहेत ते दूर व्हावेत म्हणून जे त्यांनी ते हिंदू कोड बिल टाकलं होतं. नंतर त्यांनी संविधानातल्या तरतुदी आणि पुढे ते सगळे अधिकार महिलांना प्राप्त झाले. आणि या संविधानाचाच तरतुदीचा भाग म्हणून आज जे महिलांच्या हितासाठीचे खूप कायदे या देशामध्ये अस्तित्वात आहेत. मग हुंडाबळीचा असेल, मग लैंगिक शोषणाबद्दलचा असेल, वारसा हक्काचे जे कायदे आहेत, दत्तक घेण्याचा असेल, आज समान अधिकार या ठिकाणी महिलांना दिलेले आहेत. समान अधिकार म्हणजे काय? तर कुठलाही त्या लिंगभेद, जात, धर्म याच्यावरून कुठलंही या ठिकाणी शोषण होऊ नये, निर्बंध त्यांच्यावर लागू नये, त्याचा भेदाभेद होऊ नये, हा मूलभूत अधिकाराचा संविधानामध्ये तरतूद केलेले आहे. आपण या देशामध्ये बघितलं तर लक्षात येईल की मजुरांना, महिला मजूर जे असतात त्यांना कमी वेतन असतं. त्या काळात महिलांना वेतन कमी होतं पुरुषांच्या तुलनेत.
पुरुषांना जास्त वेतन असेल. म्हणजे हे एक भेदच होता. म्हणजे हा भेद सुद्धा संविधानाने दूर केला आणि समानता हे तत्व आपल्या संविधानाने मान्य केलेलं आहे. संविधानात ते तत्व आहे. आता हे सगळं जे तरतुदी करण्याचं काम आहे हे बाबासाहेबांनी अभ्यासपूर्ण रीतीने त्याच्यामध्ये या देशातल्या वंचित घटकासाठी पण या सगळ्याच नागरिकांसाठी, मग ते सार्वजनिक काही उपक्रम असतील तर ते बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये खास करून लक्ष घालून जे सार्वजनिक उपक्रम होते, जसे आपल्या शेतकऱ्यांसाठी असेल, मजुरांसाठी असेल, ह्या जे मोठमोठे धरणं तयार झालेले आहेत देशामध्ये, त्याची संकल्पना बाबासाहेब PWD मिनिस्टर असताना झालेली आहे. त्याचा उद्देश काय होता बंधू-भगिनींनो, तर या धरणांमुळे जी पाण्याची उपलब्धता होणार होती ते शेतकऱ्याचे शेतीचं सिंचन होणार होतं, ते तर होणारच होतं, त्यांच्या पिकात वाढ झाली असती, परंतु जी विद्युत त्याच्यापासून तयार केली जाणार होती ती मोफत वीज या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि मिळावी, हा त्यांचा धोरण बाबासाहेबाचं होतं. दुसरी गोष्ट की हे जे नोकरदार इथे काम करणारे मजूर कामगार होते, त्यांना सतत 16-16 तास जिथे व्यवस्थाही चांगली कामाच्या ठिकाणी नव्हती, सुरक्षा नव्हती, अशा ठिकाणी त्यांना काम करावं लागत होतं. बाबासाहेबांनी ते कामाचे तास सुद्धा कायदे करून 8 तासावर आणले. म्हणजे या देशातल्या नागरिकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी बाबासाहेब किती झटत होते. ते खरे बाबासाहेब देशभक्त. आणि या 15 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या दिवशी खरं तर प्राधान्याने देशभक्त बाबासाहेबांचं नाव आवर्जून घेतलं जावं, प्रत्येक महिलेने घेतलं जावं, वंचित गटाने आणि इथल्या नागरिकांनी हा जो देशभक्त म्हणून बाबासाहेबांचा गौरव करावा, असा हा दिवस आहे. कारण त्याच्या पाठीमागे बाबासाहेबांनी जे महान कार्य केलेलं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत ते हे कार्य करतच होते. त्या देशासाठी, इथल्या देशवासियांसाठी त्यांचा संघर्ष सुरूच होता. मग ते त्यांच्या नोकरीतल्या रिझर्वेशनसाठी मध्ये असेल, वंचित घटकाच्या त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असेल, त्यांच्या शिक्षणाला त्यांना मदत मिळावी म्हणून तिथे त्यांचं रिझर्वेशनचा प्रश्न असेल, हे सगळ्या तरतुदी बाबासाहेबांनी अगदी अभ्यासपूर्ण रीतीनं संविधानामध्ये मांडलेल्या आहेत. त्याची तरतूद ही कायमस्वरूपी म्हणजे त्यांच्या उत्कर्षासाठीची बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की बाबा, हे जे चक्कीत पिसले जाणारे लोक आहेत या व्यवस्थेच्या, भरडले जातात, जे अधिकार वंचित आहेत, या अधिकार वंचित लोकांच्या हाती अधिकार मिळावेत. म्हणजे हे जे जातं आहे, ज्या जात्यात ते भरडले जातात व्यवस्थेच्या, त्याचा खुटा त्यांनी या वंचिताच्या हातात दिला की हे तुमच्या हातात असू द्या की तुम्ही पुन्हा भरडले गेले नाही पाहिजे. आणि या देशालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये संविधान सभेच्या सांगितलं की हे जे संविधान तयार केलेलं आहे तर हे या देशाच्या हितासाठी, या देशाच्या लोकांच्या कल्याणासाठी, आणि हे संविधान जगाच्या पाठीवर चांगलं जरी असेल तरी जे हे संविधान कोणी अंमलबजावणी करणार आहेत, राबवणार आहेत, त्यांच्यावर हे संविधान कसं असेल हे अवलंबून राहील. ते कितीही चांगलं असेल पण ते राबवणारे जर चांगले नसतील तर संविधान निश्चितपणे चांगल्या पद्धतीने राबवलं जाणार नाही, त्याला चांगलं म्हणता येणार नाही. आणि संविधान कितीही चांगलं नसेल पण ते राबवणारे जर त्याला निश्चित चांगले असतील तर हे संविधान निश्चित चांगलं असेल. तर 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या दिवसांनी मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना शुभेच्छा देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे
या देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ते संघर्ष करत होते. इथल्या वंचित घटकासाठी, इथल्या तळागाळातल्या लोकांसाठी, ज्यांनी सगळं करून ठेवलं त्यांनी. अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी पुन्हा त्रिवार अभिवादन करते आणि या ठिकाणी मी थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.